तर नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी महत्वाची अशी माहिती आली, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूया काय माहिती आहे ती. तर तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी. तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. तर ज्या पण महिलांचे आधार सीडिंग नाही त्यासाठी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय, 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तर आपल्याला माहित असेल, 17 ऑगस्टला ज्या पण महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना 17 तारखेला खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर सविस्तर माहिती पाहूया काय आहे ते. तर पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दिनांक 31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. इथं लक्षात घ्यायचं, 31 जुलै पर्यंत अर्ज केले जे काही पात्र लाभार्थी आणि त्यांचं आधार लिंक आहे त्यांच्या बँक खात्यात हे थेट लाभ भेटणार आहे. जे पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यानंतर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे आज सांगितण्यात आलेले आहेत. तर पहा, 31 जुलै पर्यंत जे फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांचा आधार लिंक आहे त्यांना 17 तारखेपर्यंत हे पैसे भेटणार आहेत, हे ध्यानात घ्यायचे. तर इथं सविस्तर काय जास्त माहितीची गरज नाही, महत्वाचं आपण पाहूया पुढे काय आहे ते. तर इथं पाहू शकताय, तर या योजनेत आजपर्यंत पाहू शकता 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे म्हणजेच तुमचं ते जे काही पेमेंट होणार आहे डीबीटी त्यासाठी आधार लिंक असणं गरजेचं आहे. तर आधार लिंक करण्यासाठी आपण या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर आधार लिंक आहे का नाही ते कसं चेक करायचं त्याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे, ते व्हिडिओ पण पहा. जर तुमचं आधार लिंक सीडिंग जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही, तुमचे पैसे जमा होणार आहेत. तर पुढे काय आहे पाहू शकताय, तर डीबीटीद्वारे जमा होणार आहेत. पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक आधार क्रमांक खात्याशी जोडलेले नाहीत. तर 1,35,00,000 जी काही यादी तयार होईल त्याच्यामध्ये 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याला ते आधार लिंक म्हणजे आधार सीडिंग नाहीये. तर 27 लाख महिलांचं जे काही आधार सीडिंग करणं गरजेचं आहे. कोणी या योजनेपासून वंचित राहणार याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, त्यासाठी जिल्हास्तरीय बँकरची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांनी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देण्यात आलेल्या आहेत. यानंतर पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत, हे पण महत्वाचा विषय. 31 ऑगस्ट ही मुदत अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. म्हणजे 31 तारखेनंतर पण तुम्ही अर्ज भरता येणार आहे तुम्हाला, त्यात काही टेन्शन घ्यायचं काम नाही. 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, हे ध्यानात घ्यायचे. 31 ऑगस्ट नंतर सुद्धा हे फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया ते चालूच राहणार आहे. त्यानंतर पाहू शकता, बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर 5 लाभार्थ्यांना लाभ मिळणार. तर माझे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केलेल्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थी बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहे. परंतु ज्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत अशा 5 लाभार्थ्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. ज्यांचं पण आधार लिंकिंग नसेल त्यांना म्हणजे 17 तारखेच्या अगोदर जरी नाही भेटलं तर नंतर त्यांना ते पैसे भेटणार आहेत, हे ध्यानात घ्यायचे. कोणीही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तातडीने क्रमांक जोडून घ्यावेत, याची माहिती दिलेली आहे. पण ज्यांचं पण आधार लिंक नसेल त्यांनी या 2 दिवसात जोडून घ्यायचे. नसेल तर तुम्हाला आधार सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे आधार सीडिंग करतात बऱ्याच ठिकाणी
बायोमेट्रिक वगैरे, नाही तर तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही ते लिंक करू शकता, आधार सीडिंग करू शकताय. आणखी महत्त्वाची माहिती पाहू शकताय, माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाची मान्यता प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले. तर छाननीसाठी जे काही ॲप्लिकेशन वगैरे केलेलं आहे, त्यानंतर पाहू शकताय स्थानिक सर्व अधिकार देण्यात आले. अर्जासंबंधी जे काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. असं नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपं आहे, असं माहिती दिलेली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे ही जी काही योजना आहे, तर याच्यासाठी तुमचं आधार लिंकिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का नाही चेक करण्यासाठी आपण त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आहे, ती पहा. ते कसं चेक करायचं ते पण पहा. आणि ज्यांचं पण आधार लिंक नाही ते या 2 दिवसात करून घेऊ शकताय. अशी पण माहिती मिळते की आता काही ठिकाणी, काही जिल्ह्यामध्ये जे काय हप्त्याचे पैसे सुद्धा जमा करण्यास चालू झालेले. काही महिलांना मेसेज सुद्धा आलेले आहेत, माहिती मिळते अशी. तर पहा, अशा प्रकारची महत्त्वाची अशी माहिती होती. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.